धर्माचं रक्षण की धर्माचा बाजार, आता तरी जागे व्हा. धर्माचे खरे रक्षक कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? काल एक म्हणजे काही दिवसापूर्वी एक बातमी ऐकली. काही दिवसापूर्वी आचार्य जे आचार्य प्रशांत आहेत ना, हे यूट्यूबला व्हिडिओ बनवतात. त्यांना धमकी दिली गेली कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म का सोडला, म्हणजे हिंदू धर्म का सोडला, याची काही जळजळीत तथ्य मांडली. आपण कोणत्या युगात जगतोय? जो माणूस गीतेचा खरा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अर्थ घराघरापर्यंत पोचवतोय, त्यांना आपण पाठिंबा देण्याऐवजी आपण धमक्या देतो. हे बघा, प्लस मायनस सगळे असतात. चूक आणि बरोबर हे सुद्धा असतं, बरोबर का नाही? चूक ही असतं आणि बरोबरही असतं. मग आता आपण ठरवायचं आहे चूक आणि बरोबर काय आहे, काय चुकीचं घ्यायचं, काही नाही घ्यायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. पण लक्षात घ्या, जो माणूस आपल्या धर्माचा प्रचार करतोय त्याला साथ द्यावीच लागेल. आवड निवड ती नंतरची गोष्ट आहे, पण धर्माचा प्रचार करतोय तर साथ ही द्यावीच लागेल. आज तुमचे तथाकथित धार्मिक गुरु, तुमचे नेते कुठे आहेत? निवडणुकीत हिंदूच्या नावावर मतं मागण्यासाठी नेते येतात, मंदिर बांधून देतात, पण हिंदू तरुण वासनेच्या विळखात अडकला आहे, हिंदू मुलींचं शोषण होतं आहे, तेव्हा हे नेते किंवा हे धर्माचार्य कुठे असतात? मंदिर बांधणं म्हणजे धर्मरक्षण नव्हे, तर माणसांचा विचार बदलणं म्हणजे धर्मरक्षण आहे. हे बघा, नावाचं जप की संघर्षाची ताकद. हे बघा, हनुमानाचं उदाहरण देऊन सांगायला गेलं, तुम्हाला वाटतं फक्त राम 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 किंवा कृष्ण 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 म्हटल्यानंतर सगळं नीट होईल. मग इतकी वर्ष आपल्यावर परकीयांनी अन्याय का केला? हनुमान फक्त रामनाम घेत बसले नव्हते, ते रावणाशी लढायला लंकेत घुसले होते. भक्ती म्हणजे शंड होणं नव्हे हो, तर अन्यायाविरुद्ध ताकदीनं उभं राहणं, याला भक्ती म्हणतात. गीतेचा खरा संदेश काय आहे माहिती आहे का? कृष्णानं अर्जुनाला रणांगणावर हरे कृष्ण म्हणत डोळे मिटायला सांगितलं नाहीत. कृष्णानं सांगितलं युद्धस्व, लढ. जर फक्त नामस्मरणानं क्रांती झाली असती तर कृष्णाने कंसाला मारण्यासाठी शस्त्र हाती घेतलंच नसतं. आज आचार्य प्रशांत हेच सांगतायत की स्वतःशी लढा, आपल्या विकारांशी लढा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. पण हे सांगणारा माणूस तुम्हाला खटकतो, कारण तो तुमच्या सुखसुविधेच्या धर्माला धक्का लावतो. पाखंडी गुरु आणि गुलामगिरीचा इतिहास. हे बघा, इतिहासाची चूक. आपल्याकडे कृष्ण होता, गीता होती, तरी हा देश हजारो वर्ष गुलाम का राहिला? कारण आपण धर्माची इज्जत केली नाही. आपण अशा पाखंडी गुरूंना डोक्यावर बसवलं, ज्यांनी आपल्याला फक्त कर्मकांडात आणि अंधश्रद्धेत अडकवून ठेवलं, ज्यांनी आपल्याला लढायला शिकवलंच नाही. बौद्धिक मक्तेदारी. लोकांना काय वाटतं माहिती आहे का? संस्कृत श्लोक आले म्हणजे त्यांना सगळं ज्ञान आहे, बाकीचे सगळे मूर्ख. आचार्य प्रशांत जेव्हा आधुनिक भाषेत तरुणांना गीता समजून सांगतात, तेव्हा जुन्या पिढीला भीती वाटते, कारण त्यांचं दुकान बंद होईल. ते स्वतः काही करणार नाहीत आणि करणाऱ्याला करूनही देणार नाहीत. संतांचा अपमान, आपली जुनी सवय, ऐतिहासिक पुरावे. आपल्याला संतांची किंमत ते मेल्यानंतर कळते. जेव्हा ज्ञानेश्वर होते ना, ज्ञानेश्वरांना संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं गेलं, तुकारामांना छळलं गेलं, नामदेवांना साथ दिली नाही, चोखोबांना मंदिरात प्रवेश नाकारला. पण त्यांनी सांगितलं, विठ्ठल तुमच्या पूजेत नाही, तो भावात आहे. विवेकानंदांनाही आपण खालच्या जातीचं म्हणून हिणवलं. आज तेच आचार्य प्रशांतसोबत होते आणि घडतंय. धमक्यांचा अर्थ काय? एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता वाढली की आपण त्याला बदनाम करायला सुरुवात करतो. कोणाच्या तरी वैयक्तिक विधानाचा आधार घेऊन त्यांच्या महान कार्याला गालबोट लावणं हे हिंदू धर्माचं अहित आहे. धर्मासाठी जे लोक स्वतःचं आयुष्य वेचतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला शिका. आता बदलाची वेळ आली आहे. हिंदू धर्मातील लोकांनी आता तरी जागे व्हा. जो तुमच्यासाठी तथ्य मांडतोय,
जो तुम्हाला बलवान बनवायला बघतोय त्याला साथ द्या. जातीच्या भिंती पाडा. जर आपण एकमेकांना श्रेष्ठ कनिष्ठ समजत राहिलो तर पुन्हा एकदा पराभवाचे दिवस दूर नाहीत. मतदान करताना नेत्याला विचारा, आमची सुरक्षा काय, आमचं शिक्षण काय. आणि धर्माच्या नावावर जो पाखंडीपणा चालला आहे त्याला थारा देऊ नका. हे बघा कोणीही असो जो सत्याच्या वाटेवर चालतोय त्याला तुमची साथ द्या. मेल्यावर फोटोला हार घालण्यापेक्षा जिवंतपणी माणसाच्या कार्याला साथ द्या, म्हणजे खरा धर्म असतो हे लक्षात घ्या. तुम्ही धार्मिक व्यक्तींना साथ द्यायला शिका, जे तुमच्यामध्ये सत्य जागृत करायला तयार आहेत, जे तुमच्यातलं सत्य निर्माण करतील. जे सत्य निर्माण नाहीत करत त्यांना साथ देण्यात अर्थच नाही. तुम्ही पाखंडी लोकांना साथ दिले तर तुम्हीही पाखंडीच बनून राहाल. जे तुम्हाला कर्मकांडामध्ये अडकवतील, तुम्ही त्यांना साथ दिले तर ते तुम्हाला तेच शिकवतील जे त्यांनी आजवर त्यांच्या आलेल्या सतत पिढ्यातून ते शिकत आले तेच. कर्मकांडात नका अडकून राहू. कर्मकांडात अडकून राहून ना तुम्ही तुमचा विनाश कराल. कधीतरी गीता वाचा, कधीतरी तुम्ही उपनिषद वाचा, कधीतरी तुम्ही अष्टवक्र गीता वाचा पण नुसते वाचू नका, समजून घ्या. तुम्ही एकदा का समजलं ना तुम्हाला पुन्हा कशाचीच गरज पडणार नाही. तुम्ही धर्मासाठी जागृत व्हाल, धर्मासाठी काहीही करायला तयार व्हाल. धर्म श्रेष्ठ आहे. धर्म तुमच्यात सत्य जागृत करतो, तुम्हाला मुक्त करतो, तुमच्यातून मोह मायेतून तुम्हाला मुक्त करतो. त्यासाठी धर्माच्या जवळ या.